तब्बल 40 किलो किमतीचा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोप असलेले अटकेतील आरोपी अंश गुप्ता राहणार विरार फाटा जिल्हा पालघर व आरोपी नंबर 2 खुशबू जगदीश डोने राहणार विरार जिल्हा ठाणे दोघांस जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी सशर्त जामीन अर्ज मंजूर केला आहे। सदरील प्रकरणात सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हे क्रमांक 271/24 अन्वये NDPS कायद्याची कलम 8 क 20 ब 2 क तसेच BNS कायद्याची कलम 3-5 अन्वये सदरील दोन्ही आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात दोन्ही संशयित आरोपी हे विशाखापट्टणम येथून LTT एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करीत असल्याची गुप्त माहिती सोलापूर येथील लोहमार्ग पोलीस व RPF थाना सोलापूर येथे प्राप्त झाली होती। तसेच त्या संशयित आरोपींना पकडण्यासाठी गुप्त माहितीच्या आधारावर सोलापूर लोहमार्ग पोलीस व RPF थाना सोलापूर यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 येथे सापळा रचला होता व पोलिसांनी दोन्ही आरोपींना LTT एक्सप्रेस बोगी क्रमांक B1 मधून अटक करून त्यांच्या जवळील अंमली पदार्थ घेऊन जाणारे 5 संशयित बॅग ताब्यात घेतले होते। त्यानंतर पंचनामा केला असता सदरील बॅगेमधून एकूण जवळपास 40 किलो वजनाचा अंमली पदार्थ गांजा आढळून आला। सदरील नमूद साहित्य या आरोपीकडे मिळून आले असता त्या मुद्देमालापैकी आंबट उग्रवासाचे गांजा सदृश्य वनस्पतीची रक्कम 3,61,266 एवढा मुद्देमाल हस्तगत केला होता। आरोपी हे सदरील गांजा विशाखापट्टणमहून मुंबई येथे विकण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती सदर आरोपीकडे प्राप्त झाली होती। अटकेनंतर आरोपींनी आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। सदरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर रावटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले।